अमेरिकेच्या इतिहासात ट्रम्पसारखा अध्यक्ष कधीच झाला नसेल। या देशातील कितीतरी भल्या भल्या प्रतिभावंत अध्यक्षांनी आपल्या अतिशय उंच पातळीची गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता सिद्ध केली होती। पण गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये या ट्रम्प महाशयांनी जे उपक्रम केले किंवा जे चाळे केले त्याला जगाच्या इतिहासात अजिबात तोंड नाही। आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, आम्ही ठरवू तो खरा निर्णय, आमच्या विरुद्ध जो जाईल त्याला आम्हीच अद्दल घडू, हाच या ट्रम्पचा नियम आहे। या माणसाला जे वाटते ते खरे करायचे आहे आणि सर्व देश अमेरिकेच्या छत्रछायाखाली आणायचे आहेत। दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाला जे महत्त्व आलं होतं तेच महत्त्व पुढील 30 ते 40 वर्षात पार नष्ट झालं आहे। त्यानंतर सोव्हिएत संघाची अक्षरशः शकले झाली, त्यामुळे 16 नवे देश अस्तित्वात आले आणि रशिया एकटाच राहिला। नेमका याच गोष्टीमुळे सोव्हिएत संघाचा जो दबदबा होता तो आपोआप संपला आणि आता आपल्या जुन्या भावंडांना आक्रमकपणे आपल्यात सामावून घेण्यासाठी रशियाचा अजूनही सुरू असलेला आटापिटा जगाला दिसत आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून काही धडा घेतला हे शक्यच नाही, त्यामुळे या ट्रम्पने आपल्या नकाशात 3 देशांना समाविष्ट करून टाकले आहे। त्यामध्ये कॅनडा आहे आणि जगातील बर्फाचा गोळाही आहे। फिडेल कॅस्ट्रोच्या काळात क्युबाला अमेरिका जिंकू शकली नाही, पण आता या क्युबावरही ट्रम्पची नजर आहे। म्हणजेच आता जिथे जाईल तिथे ज्यावरती ट्रम्प हात ठेवील तो देश ट्रम्पचा आहे आणि त्याचं साधं गणित आहे। एखाद्या सराईत गुंडाने आपल्या आजूबाजूला एखाद्या घराला हे माझं घर आहे असं म्हटल्यानंतर ते घर त्या मालकाला सोडावंच लागतं, असा आजवरचा इतिहास आहे। दाऊदचे गुंड राजरोसपणे जे काम अगदी दादागिरीनं करत असत, अगदी तशीच दादागिरी दाखवणं ही सध्याच्या ट्रम्पची निशाणी झाली आहे। जे देश ट्रम्पचे ऐकणार नाहीत त्यांच्यावरती भयानक टेरिफ लावण्याचा नवा धंदा ट्रम्पनं शोधून काढलेला दिसतो। आपला भारत देश तर त्याच्या अगदी निशाण्यावरती आहे। भारताने अमेरिकेचा शेतमाल विकत घ्यावा हा ट्रम्पचा आग्रह स्वीकारू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे ट्रम्प महाशयांनी भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आपले परममित्र आहेत असं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं तरी खोटं आहे असं आपण समजावं। अजूनही या ट्रम्पच्या अध्यक्षपदाची कारकीर्द 2 वर्ष 10 महिने बाकी आहे। या कालखंडात जागतिक राजकारणाचा पुरता सत्यानाश हा माणूस करून टाकणार आहे, हे अगदी सुस्पष्ट आहे। युरोपातील देश अमेरिकेचे खास मित्र आहेत किंवा होते असं म्हणावं लागेल, तेव्हा आता या मित्राबरोबरची मैत्रीही या माणसाने पणाला लावली आहे। जगाला काही देण्याऐवजी जगाला ओरबडणारा अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून ट्रम्पचे नाव काळ्या कुट्ट अक्षरात कोरलं जाईल यात काही शंका नाही।